वेलकम बॅक एव्हरीवन. आपल्या पुढच्या लेक्चरला मागच्या लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ हॅलोबेन्झीन पर्यंत बघितलेलं होतं. बट थोडंसं मी तुम्हाला सांगते की आपण कोणते कोणते पॉईंट बघितलेत. सगळ्यात पहिला क्लासिफिकेशन बघितला, इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन नंतर नॉमेनक्लेचर बघितलं, नॉमेनक्लेचर नंतर प्रिपरेशन्स ऑफ हॅलो अल्केन्स बघितलेले होते. आता आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स आणि प्रिपरेशन ऑफ हॅलो अरेन्स दोन्ही बघितलं. आता आपण काय बघायचं आहे, फिजिकल प्रॉपर्टीज हॅलो अल्केन्सचे आणि फिजिकल प्रॉपर्टीज हॅलो अरेन्सचे. जेव्हा माझ्या डोक्यात फिजिकल प्रॉपर्टी हा शब्द येतो तर एक लक्षात घ्या की आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय डिस्कस करतो. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण स्टेट, कलर, ओडर, म्हणजे स्टेट कोणता आहे त्या एखाद्या हॅलो अल्केनचा, सॉलिड, लिक्विड, गॅस, वास आहे की वास नाही आणि कलर आहे की कलर नाही आहे, हे पहिला पॉइंट असते फिजिकल स्टेट, कलर अँड ओडर. त्यानंतर असते मेल्टिंग पॉइंट आणि काय असते तर बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आपण कोणता डिस्कस करतो, मेल्टिंग पॉइंट आणि काय डिस्कस करतो तर बॉइलिंग पॉइंट. ओके, नाउ मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट नंतर नेक्स्ट आपण काय डिस्कस करतो तर सोल्युबिलिटी. What we discuss about? We discuss about solubility, and once we discuss about solubility then we discuss about density. So हे 4 पॉइंट्स आपल्या लक्षात असायला पाहिजे. मग आता फिजिकल प्रॉपर्टीज फक्त मी ह्याचे म्हणते, हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अरेन्जचे नाही, या थोडे जे काही टॉपिक्स असतील, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर असू देत, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड असू देत किंवा अमाइन्स असू देत, किंवा काय असू देत अमाइन्स, ह्या सगळ्या केस मध्ये आपण काय बघणार आहे, सगळ्यात पहिला स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, डेन्सिटी. ठीक आहे. परत हे सगळे जे काय मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, डेन्सिटी हे जे रिलेशन्स आहेत हे खूप रिलेटेड असतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला. कसल्या फोर्सेसला? इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला. आता 11वीला स्टेट्स ऑफ मॅटर जो टॉपिक होता त्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आपण 4 टाइप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बघितलेले होते. आता ते 4 टाइप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कोणते कोणते आहेत तर एक असतो डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. एक कोण असतो? डायपोल टू डायपोल काय असतं? इंटरॅक्शन. दुसरा असतं डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंड्युस्ड डायपोल काय असणार आहे तर इंटरॅक्शन. डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट असते आयन डायपोल इंटरॅक्शन. आणि लास्ट असतो तो लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स असतो. लंडन फोर्स किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो तर डिस्पर्शन फोर्स. आता ठीक आहे, हा लंडन फोर्स, डिस्पर्शन फोर्स बघण्याआधी हा डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन मध्येच, डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन मधलाच एक प्रकार आहे हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे स्पेशल टाइप ऑफ डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग इंटरॅक्शन म्हणून. ठीक आहे. सो हे 4 टाइप ऑफ इंटरॅक्शन आहेत. तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही आम्हाला आता का दिलं, तर जेव्हा मी हॅलोजन अल्किल हॅलाइड्स घेते तर त्या अल्किल हॅलाइड्स मधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ह्यांच्या प्रॉपर्टीज डिस्कस करण्यासाठी. मग ते स्टेट, कलर आणि ऑर्डर सोडून द्या, पण स्टेट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी आणि डेन्सिटी हे जे 5 फॅक्टर्स फिजिकल प्रॉपर्टीज जे आहेत हे रिलेटेड कोणाला आहेत तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला. ठीक आहे, फाईन. आपण काय करूया, एक एक करून काय करूया तर सगळे पॉइंट्स बघून घेऊया. सगळ्यात पहिला आपण कोणता पॉइंट स्टार्ट करूया तर स्टेट. सगळ्यात पहिला पॉइंट कोणता बघूया, स्टेट. हे बघा, आपण सगळ्यात पहिली फॅमिली जर कोणती बघत असो तर ते कोण असतात तर हायड्रोकार्बन्स असतात. कोण असतात? हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मध्ये कोण असतात तर अल्केन्स. सो इफ यू रिमेंबर, आपण असं म्हणतो की हायड्रोकार्बन्स मध्ये जे पहिले 3 मेंबर्स आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, 4 मेंबर्स गॅशियस स्टेट मध्ये होते. मग C5 ते C17 कोणत्या स्टेट मध्ये होते तर लिक्विड, आणि C17च्या वरती कोणत्या स्टेट मध्ये होते सॉलिड. सेम इथं असं असते. अल्किल हॅलाइड म्हणजे काय आहे, अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय. अल्किल हॅलाइड्स म्हणजे काय आहेत, अल्केन आहे CnH2n+2, ह्या अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय कशानं,
अल्काइल ग्रुप. सो CnH2n+1 काय येणार आहे तर X. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम कोणत्या ग्रुपनं रिप्लेस झालाय तर अल्किल ग्रुपनं. फाईन. हा, मग ह्यामध्ये पण काय असणार आहे, जे लोअर मेंबर्स आहेत, लोअर मेंबर्स कोण आहेत? मिथाइल क्लोराइड आहे, इथाइल क्लोराइड आहे किंवा एन प्रोपाइल क्लोराइड आहेत. पहिले 3 मेंबर्स म्हणूया आपण कोणत्या स्टेटमध्ये असतात तर गॅशियस. मग त्याचे पुढचे 10 ते 15 मेंबर्स कोणत्या स्टेटमध्ये असतात तर लिक्विड. अल्किल हॅलाइड्सचे पहिले 3 मेंबर्स कोणत्या स्टेटमध्ये असतात तर गॅस. पुढचे 15 मेंबर्स 10 ते 15 मेंबर्स कोणत्या स्टेटमध्ये असतात तर लिक्विड. आता मी म्हटलं 10 ते 15, मॅम तुम्ही फिक्स सांगत नाहीये 10 आहेत का 15 आहेत, बिकॉज इट टोटली डिपेंड्स ऑन हॅलोजन ऍटम. कारण हॅलोजन फक्त एकच क्लोरीन नाही आहे, मला हॅलोजन घेताना व्हरायटी ऑफ हॅलोजन्स आहेत. कोण आहे? फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. मग तुमचा कोणता हॅलोजन ऍटम तिथं जॉईन झालाय, त्याचा मोलार मास, त्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे सगळं गृहीत धरून ते सांगणार आहे की तो लिक्विड मध्ये असणार आहे का गॅसमध्येच असणार आहे. म्हणून मी सांगितलं पहिले 3 मेंबर तर गॅशियस स्टेटमध्ये आहेत, मग पुढचे 10 ते 15 मेंबर्स कोणत्या स्टेटमध्ये असणार आहेत? लिक्विड. आणि त्याच्या पुढचे सॉलिड्स, वॅक्सी सॉलिड्स असतात. कसले सॉलिड्स असतात? वॅक्सी सॉलिड. सो बघा, at room temperature normal टेम्परेचरला lower haloalkanes such as chloromethane and chloroethane are gases. आणि जसं त्यांचं मोलार मास वाढतं, as the molar mass increases either by increasing the carbon chain. एकतर तुम्ही कार्बन चेन वाढवा, कार्बन चेन म्हणजे आता हे बघा, हे एक कार्बनची होती, तर 2 कार्बनची होती, 3 कार्बनची, किंवा हॅलोजन वाढवा. आता सगळ्यात कमी मास फ्लोरीनचा असतो, फ्लोरीन पेक्षा जास्त मास कोणाचा असतो? क्लोरीन. क्लोरीन पेक्षा जास्त मास ब्रोमीन, आणि ब्रोमीन पेक्षा जास्त मास कोणाचा असतो तर आयोडीन. So, as the molar mass increases either by increasing the carbon chain length or by using heavier halogen atoms down the group, मास वाढत जातं हॅलोजन्सचं, त्यामुळे. ठीक आहे. हॅलोअल्केन्स becomes liquid and eventually becomes solid. सो एक कन्सेप्ट लक्षात घ्या की पहिले 3 मेंबर्स कोणत्या स्टेटमध्ये आहेत? गॅस. पुढचे 10 ते 15 मेंबर कोणत्या स्टेटमध्ये असणार आहेत? लिक्विड. इट विल टोटली डिपेंड की कोणता हॅलोजन आहे. कोणता हेवियर हॅलोजन असेल तर सॉलिड मध्ये असतात, लाइटर हॅलोजन असेल तर लिक्विड मध्ये असतात, आणि त्याच्या पुढचे कोणत्या स्टेटमध्ये असतात तर टोटली सॉलिड स्टेटमध्ये असतात. सो फॉर इन्स्टंट बघा, ब्रोमोइथेन हा लिक्विड मध्ये, वाईल लॉंग चेन हॅलोअल्केन्स आर सॉलिड. बघा, ब्रोमोइथेन 2च कार्बनचा आहे तरी पण लिक्विड मध्ये. का तर ब्रोमीनचा मास क्लोरीन पेक्षा काय आहे तर जास्त. त्यामुळे मी टोटली सांगितलं की त्याची स्टेट सॉलिड असणार, लिक्विड असणार आहे किंवा गॅस असणार आहे. पहिले 3 मेंबर तर गॅसमध्ये असतातच क्लोरीनचे, पण ब्रोमीनचा सेकंडच मेंबर कोणत्या स्टेटमध्ये आला तर लिक्विड मध्ये. आणि जसं जसं मास वाढत जातं ना, तसं तसं ते लिक्विड टू सॉलिड मध्ये कन्वर्ट होतं. समजतं? ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस. द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस इज कलर. नॉर्मली हॅलोअल्केन्स आर कलरलेस आणि ओडरलेस. असं म्हटलं जातं कलरलेस आणि ओडरलेस आहेत. पण पॉलीहॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स, पॉलीहॅलो म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त हॅलोजन, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम रिप्लेस झाले, त्याला पॉलीहॅलो कंपाऊंड्स म्हणतो. त्या केसमध्ये स्वीट स्मेल अशी आपल्याला मिळते, किंवा पर्टिक्युलर तीच स्मेल अशी असेल ती पण मिळते. लक्षात येते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. मोस्ट ऑफ द हॅलोअल्केन्स कसे आहेत? मोस्ट ऑफ द हॅलोअल्केन्स आर कलरलेस इन देअर प्युअर फॉर्म. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं, मोस्ट ऑफ द हॅलोअल्केन्स कलरलेस आहे प्युअर फॉर्म मध्ये. दिस जनरली अप्लाइज टू द अल्किल हॅलाइड्स विथ द स्मॉलर हॅलोजन ऍटम्स लाईक क्लोरीन अँड ब्रोमीन. पण सम पॉलीहॅलोजनेटेड कंपाऊंड्स म्हणजे समजतंय, ज्या केसमध्ये जो हॅलोजन आहे तो एकापेक्षा जास्त, ज्या केसमध्ये जो हॅलोजन आहे तो काय आहे? एकापेक्षा जास्त. 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन्स आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन्स आहेत CH2Cl2, डायक्लोरोमिथेन, त्यानंतर ना आयडोफॉर्म CHI3, त्यानंतर ना ब्रोमोफॉर्म CHBr3. So however, some polyhalogenated compound, those with multiple halogen atom, especially those containing iodine, might exhibit slightly yellow or brownish tinted due to presence of iodine. ठीक आहे. ओडरलेस असतात. पण परत पॉलीहॅलोजनेटेड कंपाऊंड म्हणजे ज्या केसमध्ये हॅलोजन 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहेत, त्याला टिपिकल स्मेल असतं. क्लोरोफॉर्म टिपिकल स्मेल असतो क्लोरोफॉर्मचा, अॅनेस्थेशिया म्हणून वापरला जातो तो. ठीक आहे.
नॉर्मली हॅलो अल्केन्स टिपिकली हॅव स्वीटिश ओडर. ऍक्च्युअली स्वीटिश ओडर लोअर मेंबर्सला असेल, पण नॉर्मली ओडरलेस असतात हॅलो अल्केन्स. हा, द इंटेन्सिटी अँड स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओडर कॅन व्हॅरी डिपेंडिंग ऑन द साइज अँड स्ट्रक्चर ऑफ अल्किल ग्रुप as well as type of halogen atom. Some haloalkanes are used as a volatile organic compounds, VOC. Pay special attention to the chloroform. हा, क्लोरोफॉर्मला टिपिकल ऑर्डर असतं क्लोरोफॉर्मला. अँड कार्बन टेट्राक्लोराइड विच वेर द हिस्टॉरिकली युज्ड एज अ anesthesias and solvents, both having distinct sweetish smell. However, due to their toxicity, म्हणजे हे दोघं पण टॉक्सिक आहेत नेचरमध्ये, क्लोरोफॉर्म पण असू दे किंवा कार्बन टेट्राक्लोराइड असू दे, दोन्ही टॉक्सिक आहेत. त्यामुळे त्याचा वापर आता आपण काय केलंय तर थांबवलंय. त्याचा वापर आपण काय केलेला आहे तर थांबवलेला आहे. ठीक आहे, फाईन. हे स्टेट, कलर आणि ऑर्डर बद्दल झालं. नेक्स्ट, बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट. ह्यासाठी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आपण जरा बघूया. काय बघूया आपण ह्यामध्ये, काय बघूया आपण ह्यामध्ये, इंटरमॉलिक्युलर फोर्स. इथं बघा काय आहे की हा CH3 सिंगल बॉन्ड Cl आहे. ठीक आहे, किंवा कोणताही अल्किल हॅलाइड घेतला तर तुम्ही CnH2n+2 आहे, हा अल्किल हॅलाइड आहे. ह्यामध्ये डायपोल आहे का? आहे. ह्यामध्ये डायपोल आहे का तर आहे. का आहे तर क्लोरीन इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि कार्बन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल मॅम हायड्रोजन जॉईन होताना दिसतंय. हायड्रोजन नाही जॉईन झालेला, कार्बनला क्लोरीन जॉईन झालेला आहे. आणि इथं बाजूला त्याचे काय आहेत तर ब्रांचेस आहेत. मग हा कार्बन काय असणार आहे पॉझिटिव्ह आणि क्लोरीन काय असणार आहे तर निगेटिव्ह असणार आहे. समजते, म्हणजे क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे जेव्हा कार्बन आणि क्लोरीन लिंक होईल किंवा कार्बन आणि कोणताही हॅलोजन जेव्हा लिंक होईल तर हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ जास्त आहे. त्यामुळे क्लोरीन वरती निगेटिव्ह आणि कार्बन वरती कसला चार्ज येणार आहे तर पॉझिटिव्ह. ठीक आहे, पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस. लक्षात येतोय हा चार्ज, लक्षात येतोय हा चार्ज. ठीक आहे, मग हा पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटी क्रिएट झाली म्हणजे डायपोल क्रिएट झाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्रिएट झाला म्हणजे डायपोल क्रिएट झाला. आणि जर डायपोल क्रिएट झाला तर डायपोल मुवमेंट ही क्रिएट होणार, म्हणजे डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन ही क्रिएट होणार आहे. कसं डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन तर ठीक आहे, हा CH3 सिंगल बॉन्ड काय आहे Cl, परत दुसरा मॉलिक्यूल घेतला CH3 काय आहे तर Cl, परत दुसरा मॉलिक्यूल घेतला CH3 काय आहे तर Cl. मग ह्या कार्बन वरती काय आहे तर पार्शियल पॉझिटिव्ह, क्लोरीन वरती पार्शियल निगेटिव्ह, परत कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह, क्लोरीन वरती पार्शियल निगेटिव्ह, परत कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह, क्लोरीन वरती पार्शियल निगेटिव्ह. एकाचा निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला इंटरॅक्ट करणार, एकाचा निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला इंटरॅक्ट करणार. ह्याला म्हणतात डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. आणि जेवढी जास्त डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन तेवढं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे तेवढे जास्त ते टाइटली बाउंडेड आहेत. आणि जेवढी जास्त ती टाइटली बाउंडेड असणार आहेत तेवढी जास्त एनर्जी बॉन्ड ब्रेक करायला लागणार आहे. आणि जेवढी जास्त एनर्जी बॉन्ड ब्रेक करायला लागेल तेवढी जास्त बॉइलिंग पॉईंट. समजलं बॉइलिंग पॉईंट आणि डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन कसं प्रपोर्शनल आहे. सी, डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन जितकं स्ट्रॉंगर असेल ना तेवढं जास्त काय असणार आहे बॉइलिंग पॉईंट, किंवा तेवढं जास्त काय असणार आहे मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे, फाईन. ओके, आता हा मान्य आहे की बॉइलिंग पॉईंट पर्टिक्युलरली डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. दुसरी गोष्ट जी बॉइलिंग पॉईंट वरती डिपेंड राहते ते मोलार मास. काय आहे मोलार मास जास्त म्हणजे चेन लेंथ. ऍक्च्युली मोलार मास जास्त म्हणजे असं कन्सिडर केलं जातं की चेन लेंथ जास्त आहे. मोलार मास जास्त, चेन लेंथ जास्त असं का तर हा बघा हा CH3Cl आहे, एकच कार्बन आहे. ह्याच्यापेक्षा CH3CH2 चा मोलार मास काय असणार आहे जास्त, ह्याच्यापेक्षा CH3CH2CH2Cl चा मोलार मास काय असणार आहे जास्त. म्हणजे मोलार मास वाढतंय म्हणजे दरवेळी अल्काइल ग्रुप वाढतायत. काय वाढतायत अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप वाढतायत म्हणजे चेन लेंथ वाढतीये. चेन लेंथ वाढते म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतोय त्या चेन लेंथ मध्ये. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत असेल तर बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट पण काय होणार आहे तर वाढत जाणार आहे. हा एक पॉईंट समजलं. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, एकतर डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन मुळे बॉइलिंग पॉईंट असणारच आहे, जास्त असणार आहे अल्केन्स पेक्षा. अल्केन्स मध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन नसतं, अल्किल हॅलाइड्स मध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन असतं, त्यामुळे अल्किल हॅलाइडचं बॉइलिंग पॉईंट हा जास्त असणार आहे अल्केन्स पेक्षा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट,
जसं जसं चेन लेंथ वाढणार आहे तसं तसं मोलार मास वाढणार आहे. जसं जसं चेन लेंथ वाढणार मोलार मास वाढणार, बॉइलिंग पॉइंट वाढणार, मेल्टिंग पॉइंट वाढणार. बॉइलिंग पॉइंट पण वाढणार आहे आणि मेल्टिंग पॉइंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. हे लक्षात ठेवा की तुमचा मोलार मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉइंट. मोलार मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, बॉइलिंग पॉइंट. मोलार मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, बॉइलिंग पॉइंट. आता जरा इथं बघा, मग तुम्ही म्हणाल मॅम हाऊ वी कॅन से की जर आपल्याला अल्काइल ग्रुप सेम आहे, काय सेम आहे, अल्काइल ग्रुप सेम आहे आणि हॅलोजन चेंज होतोय, तर त्या केसमध्ये बॉइलिंग पॉइंट कसा लॉजिकली आपण अप्लाय करू शकतो. इथं बघा CH3- फ्लोरीन आहे, त्यानंतर CH3- क्लोरीन आहे, त्यानंतर CH3- आहे, त्यानंतर CH3- आयोडीन आहे. सगळ्यांमध्ये मिथाईलचं तर मास सेमच असणार आहे, पण फ्लोरीन पेक्षा मास कोणाचा जास्त आहे तर क्लोरीन, क्लोरीन पेक्षा मास कोणाचा जास्त आहे ब्रोमीन, आणि ब्रोमीन पेक्षा जास्त कोणाचा मास आहे तर आयोडीन. मग कोणाचा मोलार मास जास्त आहे, सगळ्यात जास्त मोलार मास कोणाचा आहे, मिथाइल आयोडाइड. मग मिथाइल आयोडाइडचा मोलार मास जास्त आहे तर मेल्टिंग पॉइंट पण जास्त, बॉइलिंग पॉइंट पण जास्त. जर सेम अल्किल ग्रुप असतील तर जो सगळ्यात मोठा हॅलोजन आहे म्हणजे ज्याचा मास सगळ्यात जास्त आहे असा हॅलोजन अटॅच्ड आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त. पहिली केस. दुसरी केस म्हणणार तुम्ही मॅम हॅलोजन सेम आहे पण अल्काइल ग्रुप चेंज होते. मग हॅलोजन सेम आहे, अल्काइल ग्रुप चेंज होते तर कॉन्सिक्युटिव्ह मेंबर CH3 सिंगल बॉन्ड काय घ्या, Cl, बरं CH3 CH2 Cl, परत CH3 CH2 CH2 Cl. बघा हॅलोजन तर सेम आहे पण मास कसा वाढतोय, अल्किल ग्रुपमुळे. इथं किती अल्किल ग्रुप आहे, 3, मग 3 त्याचा मास जास्त, मग सगळ्यात जास्त मास N प्रोपाइल, त्यापेक्षा कमी इथाइल, त्यापेक्षा कमी मिथाइल, मग सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे तर N प्रोपाइलचं. हे दोन कन्सेप्ट लक्षात घ्या की अल्काइल ग्रुप सेम असेल तर हॅलोजन चेक करायचा, ज्याचा हॅलोजनचा मास सगळ्यात जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. आणि जर हॅलोजन सेम आहे तर नंबर ऑफ कार्बन आयटम्स चेक करायचे. नंबर ऑफ काय चेक करायचे, कार्बन आयटम्स. तुम्ही म्हटलं ठीक आहे नंबर ऑफ कार्बन आयटम्स चेक केले. इन केस जर कार्बन आयटम सेम असतील पण ब्रांचेस असतील तर अशी काहीतरी कंडिशन असते का, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स म्हणतो आपण त्याला. कसले अल्किल हॅलाइड्स म्हणतो आपण त्याला, कसले अल्किल हॅलाइड्स म्हणतो आपण त्याला, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स. कसले आयसोमेरिक, कसले अल्किल हॅलाइड्स, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स. हे बघा हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहेत इथं. N ब्युटिल आहे हा, कोण आहे हा, N ब्युटिल काय आहे तर ब्रोमाइड. कोण आहे हा, N ब्युटिल ब्रोमाइड. कोण आहे हा, N ब्युटिल ब्रोमाइड. कोण आहे हा, N ब्युटिल ब्रोमाइड. ठीक आहे फाईन. आता हा जो N ब्युटिल ब्रोमाइड आहे त्यानंतर नेक्स्ट घेऊया CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. ह्याला आयसोब्युटिल म्हणतो आपण. टर्मिनल एंड पण सेकंड कार्बनला मिथाइल आहे पण स्ट्रेट चेन मध्ये 3च कार्बन आहे. ठीक आहे, ह्याचं नाव काय आहे तर आयसोब्युटिल ब्रोमाइड. आयसोब्युटिल काय आहे तर ब्रोमाइड. पुढचा बघा CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे Br. हा काय आहे तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग इथं किती कार्बनची चेन आहे, 1 2 1 2 3 म्हणून 1 2 3 जरी म्हटली तरी चालेल, नाही 2च कार्बनची चेन म्हणजे बॉन्ड 2च आहे. मला सांगा स्ट्रेट चेन मध्ये जेवढे जास्त ब्रांचेस तेवढं जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जेवढं जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट. मग इथं स्ट्रेट चेन मध्ये किती बॉन्ड्स आहेत, 1 2 3 4. N अल्किलला, आयसो अल्किलला 1 2 3, टर्शरीला 1 2. चेन लेंथ काय होत चालले, कमी होत चालले. चेन लेंथ कमी होत झाले, स्ट्रेंथ कमी होत जाणार, स्ट्रेंथ कमी होत जाणार, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे, कमी. बरं हे सगळे आहेत कोण, ह्याला आपण आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स म्हणतो. कसले अल्किल हॅलाइड्स म्हणतो आपण ह्याला, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स. What are isomeric alkyl halides? Having same molecular formula, having same molecular formula
बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोणाच्या बेसिस वरती आहे, तर डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेन लेंथच्या बेसिस वरती आहेत. ठीक आहे. मग एक लक्षात घ्या, ह्या केसमध्ये एक लॉजिक लक्षात ठेवायचं, काय, मोर द ब्रांचेस. ह्या केसमध्ये एक लॉजिक काय आहे, मोर द ब्रांचेस lesser will be the boiling point. More the branches, lesser will be the boiling point or lesser will be the melting. Boiling point पण कमी असणार आहे आणि melting point पण काय असणार आहे, कमी असणार आहे. In case of what? In case of alkyl halides. Which alkyl halides? Isomeric alkyl halides. Who are isomeric alkyl halides? Having same molecular formula but different structural formula. ठीक आहे, फाईन. मग ह्यामध्ये जर ऑर्डर म्हटली तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे, एन-ब्युटिलचा. एन-ब्युटिलचा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट स्ट्रेट चेन मध्ये आहे. त्यापेक्षा कमी कोणाचा असणार आहे, तर आयसोब्युटिलचा. त्यापेक्षा कमी कोणाचा असणार आहे, तर टर्शियरी ब्युटिल. सो हे लक्षात घ्या, सगळ्यात जास्त एन-ब्युटिल, त्यापेक्षा कमी आयसोब्युटिल, त्यापेक्षा कमी टर्शियरी ब्युटिल. ओके, फाईन. So boiling point. What about boiling point? Haloalkanes have significantly higher boiling point than alkanes. का, तर alkanes non-polar molecules आहेत आणि alkyl halides polar आहेत. का alkyl halides polar आहेत? RX, X वरती निगेटिव्ह, कार्बन वरती पॉझिटिव्ह. ठीक आहे. So haloalkanes have significantly higher boiling point than alkanes with similar molecular weight. With what? With similar molecular weight. सिमिलर मॉलिक्युलर वेट म्हणजे मी जर मिथेन घेतला आणि जर मी मिथाइल क्लोराइड घेतला तर मिथाइल क्लोराइडचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त मिथेन पेक्षा. नाउ दिस इज प्राइमरीली ड्यू टू टू फॅक्टर्स. पहिला, इनक्रीज्ड मॉलिक्युलर वेट. रिप्लेसिंग अ हायड्रोजन ॲटम विथ अ हॅलोजन ॲटम सिग्निफिकंटली इनक्रीजेस द मॉलिक्युलर वेट. पहिली गोष्ट. मी काय म्हटलं, मोलार मास वाढला की बॉइलिंग पॉइंट वाढणार. मग तुम्ही जर मिथेन घेतला आणि मिथाइल क्लोराइड घेतला, एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस क्लोरीन आणला, क्लोरीनचा मास 35.5 आहे आणि हायड्रोजनचा मास 1 आहे. मग एक युनिफाईडला 35.5 न रिप्लेस केलं म्हणजे मोलार मास वाढला, म्हणजे मोलार मास काय झाला, वाढलाच की. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉइंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. कार्बन हॅलोजन बॉन्ड इन द इज पोलार इन नेचर. म्हणजे हा C-X बॉन्ड बघितला, हा पार्शियल प्लस पार्शियल मायनस. मग दुसरा परत C-X घेतला, पार्शियल प्लस पार्शियल मायनस. मग ह्यामध्ये एका मॉलिक्युलचा निगेटिव्ह दुसऱ्या मॉलिक्युलच्या पॉझिटिव्हला जेव्हा इंटरॅक्ट करतो त्याला डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन म्हणतो. आणि ह्यामध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन आहे, जो की स्ट्रॉंगर असल्यामुळे त्याला ब्रेक करायला पण एनर्जी काय लागणार आहे, तर जास्त. म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट अल्केन्स पेक्षा जास्त. So the carbon halogen bond is polar because halogen atoms are more electronegative than carbon. This polarity results, or this polarity in dipole to dipole interaction between haloalkanes and molecules results. Exception is fluorides, okay, Ri. आता काय म्हटलं बघा, फ्लोराइड्स आर exceptions due to their small size and high electronegativity. म्हणजे मिथाइल फ्लोराइडची जर तुम्ही बॉइलिंग पॉइंट घेतला तर ती जास्त असते मिथाइल क्लोराइड पेक्षा. त्याचं रिझन आहे फ्लोरीन हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन सगळ्यात काय असणार आहे, तर स्ट्रॉंग असणार. समजते? ठीक आहे. बाकीचे जे पॉइंट सांगितले ते लक्षात आलेत का बघा. आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्सच्या आधी हे सांगितले की मोलार मास हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉइंट आहे. जर अल्काइल ग्रुप काय असेल, सेम, आणि हॅलोजन चेंज होतोय तर ज्याचा हॅलोजनचा मास सगळ्यात काय असेल, जास्त, त्याचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त. दुसरी गोष्ट काय म्हणणं, जसं चेन लेंथ वाढत जाणार आणि हॅलोजन सेम आहे, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन, तसं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय होत जाणार आहे, तर वाढत जाणार आहे. आणि आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्सच्या केसमध्ये काय असणार आहे, जेवढी जास्त स्ट्रेट चेन तेवढी जास्त बॉइलिंग पॉइंट. हे बघा, आयसोमेरिक अल्किल हॅलाइड हा सगळ्यांचा, मी जर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला किंवा ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला किंवा ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला, ह्या तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C4H9Br. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला ह्याचा,
C4H9 काय आहे Br. मग हे बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण चेन लेंथ वेगळी आहे. स्ट्रेट चेन आहे एकाची एक ब्रांच आहे एकाची दोन ब्रांच आहेत. मग मी तुम्हाला काय म्हटलं मोर द ब्रांचेस लेसर विल बी द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. जेवढे जास्त ब्रांचेस तेवढे कमी मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. समजतं इथपर्यंत? ठीक. दिस वॉज ऑल अबाउट बॉइलिंग पॉईंट. ओके. नाउ नेक्स्ट पॉईंट. The next is solubility. See, this part is about solubility. This part is about what? Solubility. Now, solubility जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा आपला सोल्युशन हा टॉपिक झालाय आणि त्या सोल्युशन या टॉपिक मध्ये मी म्हटलेलं तुम्हाला लाईक डिझॉल्व्स लाईक. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, लाईक डिझॉल्व्स काय असते तर लाईक हा पहिला ऍस्पेक्ट झाला. पहिला ऍस्पेक्ट काय आहे? लाईक डिझॉल्व्स काय आहे? लाईक. आता दुसरा ऍस्पेक्ट बघा. मी म्हटलं अल्किल हॅलाइड पोलार आहे. तुम्ही म्हणणार होय पोलार आहे तर मग वॉटरमध्ये त्यांची पोलार म्हणजे वॉटर बरोबर ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करायला पाहिजे. पण त्यांची तेवढी ही नसते, स्ट्रेंथ नसते की ते तेवढे काय करू शकतात तर. सो ऍज आय टोल्ड यू लाईक डिझॉल्व्स काय आहे तर लाईक. मग लाईक डिझॉल्व्स जर लाईक असेल तर तुम्ही म्हणणार की काय अल्किल हॅलाइड तर पोलार आहे. अल्किल हॅलाइड जरी पोलार असेल तरी त्याची तेवढी स्ट्रेंथ नसते की तो वॉटर बरोबर काय फॉर्म करू शकतो तर हायड्रोजन बॉन्डिंग. पहिली गोष्ट ही आहे. पण ठीक आहे, स्लाइट डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन मुळे सोल्युबिलिटी असू शकते का? असू शकते. स्लाइट डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन मुळे सोल्युबिलिटी असू शकते का? तर असू शकते. स्लाइट डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन मुळे सोल्युबिलिटी असू शकते का? असू शकते. इथं बघा जर आता जर मी मिथाइल क्लोराइड घेतला, CH3 काय घेतला तर Cl, तर ह्यावरती निगेटिव्ह आणि ह्यावरती काय येणार आहे तर पॉझिटिव्ह. ही पहिला ऍस्पेक्ट. दुसरा हा काय असणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. बघा आता इंडक्टिव्ह इफेक्ट हे जे पोलॅरिटी वगैरे डेव्हलप होते हे इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे डेव्हलप होते. इंडक्टिव्ह इफेक्ट हे बघा हा क्लोरीन ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे ह्याच्यावरती पार्शियल मायनस वन येणार आहे. पण हा काय असणार आहे तर पार्शियल प्लस वन. का पार्शियल प्लस वन? जसा हा क्लोरीन ह्या कार्बनचे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो तसंच हा कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे तो पण त्याचे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे काय करणार आहे तर ओढणार आहे. हा परत पुल करणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे तर पार्शियल प्लस काय येणार आहे तर हे दोन झाले. आता परत हा काय आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl आहे. परत ह्या क्लोरीन वरती काय येणार आहे निगेटिव्ह. हा पार्शियल प्लस वन असणार आहे, हा पार्शियल प्लस टू असणार आहे आणि हा पार्शियल प्लस काय येणार आहे तर 3. म्हणजे हा जो क्लोरीन आहे हा कार्बन जो आहे हा कार्बन ह्या क्लोरीनला ओढणार, हा क्लोरीन जो आहे हा कार्बनला ओढणार, हा कार्बन जो आहे तो त्या बाजूच्या कार्बनला ओढणार आणि हा जो कार्बन आहे ह्याच्या बाजूच्या कार्बनला ओढणार स्वतःकडे. त्याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. इंड्यूस पोलॅरिटी इंड्यूस होते नेबरिंग ऍटमला. जेव्हा एखादा हॅलोजन एखादा क्लोरीन ज्याची एखादा हॅलोजन आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे किंवा एखादा ऍटम ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तो जॉईन आहे कोणालाही जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे तर त्या केसमध्ये जे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते एकाकडे पुल होणार आहेत त्यामुळे एकावरती निगेटिव्ह आलं. मग ह्याच्यावरती काय येणार आहे पॉझिटिव्ह वन येणार. का पॉझिटिव्ह वन येणार? कारण ह्याला जॉईन अजून एक कार्बन आहे. मग हा कार्बन काय करणार आहे माझे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीन ओढले, माझे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीन ओढले तर परत हा कार्बन काय करणार आहे ह्या कार्बनचे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ओढणार आहे. सिमिलर सेकंड केस थर्ड केस मध्ये की हा क्लोरीन ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे हे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे ओढले जाणार आहेत. त्याच्या बाजूचं कार्बन परत हा इथे ओढले जाणार आहे, त्याच्या बाजूचं कार्बन परत हा ओढले जाणार आहे. संपला विषय. पण जर 4 पेक्षा जास्त कार्बन असतील म्हणजे 3 पेक्षा जास्त कार्बन असतील तर इंडक्टिव्ह इफेक्ट तिथं क्रिएट होत नाही, तिथं पोलॅरिटी 0 येते. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे पार्शियलिटी जी पोलॅरिटी पार्शियल पोलॅरिटी जी असते ती फक्त पहिल्या 3 कार्बनलाच अप्लाय होते जे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला जॉईन असतात. आणि ह्याची जर स्ट्रेंथ डिस्कस केली तर पार्शियल प्लस वन ची चार्ज सगळ्यात जास्त असते, त्यापेक्षा कमी कोण असतं पार्शियल प्लस टू, त्यापेक्षा कमी पार्शियल प्लस 3. याच्या पुढे पोलॅरिटी डेव्हलप होतच नाही, याच्या पुढे पोलॅरिटी डेव्हलप होतच नाही. मग ह्या सर्कमस्टॅन्सेसला लक्षात ठेवून म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट पोलॅरिटी इंड्यूस झाली पण इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो पहिल्या 3 कार्बनलाच ऍप्लिकेबल आहे आणि हॅलोजन्सची इतकी ताकद नाही की ते वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करू शकतात. त्यामुळे आपण एक कन्क्लुजन असं ड्रॉ करतो की लोअर मेंबर ऑफ अल्किल हॅलाइड्स कोण लोअर मेंबर ऑफ
alkyl halides, lower member of alkyl halides are slightly soluble in water. Completely नाही, slightly soluble. ते पण lower member. Slightly soluble in what? Water. Lower member of alkyl halides are what? Lower member of alkyl halides are slightly soluble in water. मग मिथाइल हॅलाइड सोल्युबल आहे, त्यापेक्षा कमी कोण असणार आहे? इथाइल हॅलाइड, त्यापेक्षा कमी कोण असणार आहे? एन प्रोपाइल हॅलाइड. पण त्याच्या पुढे सोल्युबिलिटी नसणार आहे, कारण पोलॅरिटी जी आहे ती पहिल्या 3 कार्बन पर्यंतच ऍप्लिकेबल झाली. हे बघा, हा जो अल्काइल ग्रुप असतो ना, हा अल्काइल ग्रुप हायड्रोफोबिक ग्रुप असतो. हायड्रोफोबिक ग्रुप म्हणजे पाण्याला भिणारा ग्रुप आहे. पाण्याला भिणारा ग्रुप आहे तर तो पाण्यामध्ये कसा डिझॉल्व्ह होईल? नाही होणार. आतापर्यंत जी काही पोलॅरिटी होती ती इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे झालेली आहे. आणि जो काय हॅलोजन तुमचा आहे, एखादा हॅलोजन जो काय आहे, तो हॅलोजन काय करणार आहे? तर वॉटर बरोबर सोल्युबिलिटी दाखवणार आहे. कोणाबरोबर सोल्युबिलिटी दाखवणार आहे? वॉटर. पण ती सोल्युबिलिटी खूप कमी एक्सटेंटला असणार आहे, कारण त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही, त्यामध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन होते. तर चुकीचं ऍक्च्युअली मी दाखवलं, तिथं मला हायड्रोजन दाखवायला पाहिजे होतं. हॅलोजन जो आहे तो हॅलोजन कोणाबरोबर बॉन्ड करणार आहे? वॉटर मॉलिक्युल. पण हा पार्शियल प्लस आहे आणि हा पार्शियल मायनस आहे, ह्यामध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन झालं. सॉरी, ह्यामध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन झालं, हायड्रोजन बॉन्डिंग नाही झालं म्हणून. आणि ते पण काय म्हटलं मी? लोअर मेंबर्स जिथे इंडक्टिव्ह इफेक्ट ऍप्लिकेबल आहे तेच फक्त सोल्युबल आहेत पाण्यामध्ये आणि स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. कशात सोल्युबल इन वॉटर? Slightly soluble in water. So we conclude from all these phenomena, inductive effect, polarity and chain length, आपण असं म्हणतो की lower member of alkyl halides are slightly soluble in water, but as the chain length increases, their solubility totally decreases and they becomes insoluble in water. What they becomes? They becomes insoluble in water. इथं बघा, पॉइंट बघा. Generally, haloalkanes are only slightly soluble in water. Who haloalkanes? Lower member of haloalkanes are slightly soluble in water. Higher member of haloalkanes insoluble in water. कशात वॉटर मध्ये? इनसोल्युबल. बघा, पोलॅरिटी. हॅलोअल्केन्स आर पोलार मॉलिक्युल. हॅलोअल्केन्स पोलार मॉलिक्युल आहेत की R डॅश X, X वरती निगेटिव्ह, R वरती पॉझिटिव्ह. So haloalkanes are polar because of the electronegativity difference between halogen and carbon. And the carbon atoms, it creates a dipole moment. Yes, it creates a dipole moment. Water solubility. Water is polar and dissolves in polar substances. However, the solubility of haloalkane is in water is limited. का limited आहे? कारण haloalkane, सगळे haloalkane molecules polar नाहीत, फक्त लोअर मेंबर ऑफ हॅलोअल्केन्स पोलार आहेत, जिथं इंडक्टिव्ह इफेक्ट ऍप्लिकेबल आहे. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हा पहिल्या 3 कार्बन पर्यंतच ऍप्लिकेबल आहे. मग त्याप्रमाणे मिथाइल हॅलाइड सोल्युबल इन वॉटर आहे, त्यापेक्षा कमी इथाइल हॅलाइड, त्यापेक्षा एकदम कमी एन प्रोपाइल हॅलाइड, आणि त्याच्या पुढे सोल्युबिलिटी राहत नाही. So while haloalkanes are polar molecule, their interaction with water, see this is very important, their interaction with water is not strong enough to overcome the hydrogen bonds in the water. Also the hydrophobic nature of alkyl group decreases the solubility of haloalkanes. See, तेवढ्यापेक्षा जास्त क्लॅरिटीचं मी तुम्हाला म्हणजे जेवढे पॉइंट्स आहेत त्यापेक्षा जास्तच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की नो डाऊट अल्किल हॅलाइड तुमचा पोलार आहे, पण ते पोलॅरिटी जी आहे ती चेन लेंथ वरती डिपेंड असते. मग ती पोलॅरिटी फक्त मिथाइल हॅलाइडला जेवढी आहे त्यापेक्षा कमी इथाइल हॅलाइडला आहे, कारण 2 अल्काइल ग्रुप जॉईन झाले. आणि जसं आपण अवे जातो तशी पोलॅरिटी कमी होत जाते, त्यापेक्षा कमी 3. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट, पोलॅरिटी इज नथिंग बट इंडक्टिव्ह इफेक्ट. आपण इंडक्टिव्ह इफेक्ट इंड्यूस झालं, पोलॅरिटी इंड्यूस होणे इज इंडक्टिव्ह इफेक्ट. परमनंट इफेक्ट आहे नो डाऊट, पण तो जो इफेक्ट आहे तो चेन लेंथ जो आपण कार्बनची घेतली तर पहिल्या 3 कार्बन म्हणजे 1, 2 आणि 3 एवढ्यालाच ऍप्लिकेबल आहे, त्याच्या पुढे होत नाही. मग पोलॅरिटी नाही तर तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन चालेल का? नाही. पहिली गोष्ट, अल्किल हॅलाइड्स वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत नाही, त्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी तशीही कमी असते. मग जरी सोल्युबल असतील तर कोण सोल्युबल असणार आहे? लोअर मेंबर्स, पहिला, दुसरा, तिसरा. पहिल्यापेक्षा दुसऱ्याची सोल्युबिलिटी कमी असणार आहे, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची सोल्युबिलिटी कमी असणार आहे, त्याच्या पुढे सोल्युबिलिटी असणार नाही. समजते सोल्युबिलिटीचा कॉन्सेप्ट? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा,
डेन्सिटी. काय आहे नेक्स्ट पॉइंट? डेन्सिटी. नो सॉरी विच पॉइंट आय एम डिस्कसिंग? एकच मिनिट. ओके फाइन, दिस वॉज सोल्युबिलिटी. नेक्स्ट डेन्सिटी. इफ आय एम टॉकिंग अबाउट डेन्सिटी, हे बघा, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार मास. इथं बघा मी काय सांगितलं, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार मास. ज्याचा मोलार मास जास्त, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार मास. ज्याचा मोलार मास जास्त त्याची डेन्सिटी जास्त. जसं मोलार मास जास्त त्याची डेन्सिटी जास्त. मग आता आपण पॉइंट्स कोणते कोणते बघितले, कोणाकोणाचे बघितले? तर हॅलो अल्केन्सचे आपण पॉइंट्स बघितले. स्टेट, कलर, ओडर बघितला, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट बघितला, सोल्युबिलिटी आणि डेन्सिटी. हे 4-5 पॉइंट बघितले हॅलो अल्केन्सचे. तसेच आता आपण नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज कोणाचे बघणार आहे? तर हॅलो अरेन्सचे. कोणाचे बघायचे? हॅलो अरेन्सचे. आता हॅलो अरेन्सचे बघा. हॅलो अरेन्स काय असतात? फिजिकल स्टेट आणि अपीअरन्स. हॅलो अरेन्स आठवतात का? हॅलो अरेन्स हा कार्बन, सिंगल बॉन्ड 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 कार्बन. इथं डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. इथं काय लावायचा? हॅलोजन. इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. हे हॅलो बेन्झीन आहे. ह्यात एक कॉमन सेन्स हेच आहे की जर हॅलोजनचा मास वाढला, मोलार मास वाढला, तर त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे? वाढणारच आहे. आणि त्याची स्टेट पण चेंज होणार आहे. नॉर्मली इथं कोणताही गॅस स्टेट मध्ये नसतात, मोस्टली लिक्विड किंवा सॉलिड स्टेट मध्ये असतात. हे मोनो हॅलो अल्केन्स आहे. असे तुम्ही डाय हॅलो पण बघतात, म्हणजे 2 हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन 2 हॅलोजन आहेत. ट्राय हॅलो पण बघतायत, 3 हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन 3 हॅलो आले. टेट्रा हॅलो पण बघतात, 4 हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन 4 हॅलो आले. समजते मी काय सांगते? ठीक. सो बघा, मेनी हॅलो अरेन्स आर कलरलेस लिक्विड. मोस्ट ऑफ द हॅलो अरेन्स हे कलरलेस लिक्विड असतात किंवा क्रिस्टलाइन सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल, क्लोरोबेन्झिन हा कलरलेस लिक्विड आहे, पण आयडोबेन्झिन हा सॉलिड असेल, कारण आयोडीनचा मास जास्त झाला. द फिजिकल स्टेट डिपेंड्स ऑन द साइज. सी, फिजिकल स्टेट सॉलिड असणार आहे, लिक्विड असणार आहे का गॅस असणार आहे? गॅस तर नसतंच मोस्टली. But the physical state depends on the size and nature of the aromatic ring and the halogen substituent. मग ते एक हॅलोजन ग्रुप जॉईन केलाय, 2 हॅलोजन ग्रुप जॉईन केलाय, 3 हॅलोजन ग्रुप जॉईन केलाय का 4 हॅलोजन. अँड द ओव्हरऑल मॉलिक्युलर स्ट्रक्चर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. हे बघा, परत फ्लोरोबेन्झिन, त्यापेक्षा जास्त मास क्लोरोबेन्झिन, त्यापेक्षा जास्त मास ब्रोमोबेन्झिन, त्यापेक्षा जास्त मास आयडोबेन्झिन. का? हॅलोजनचा मास चेंज झाला. C6H5F फ्लोरीन, मग त्यानंतर ना C6H5Cl, त्यानंतर ना C6H5Br, त्यानंतर ना C6H5I. फिनाइल ग्रुप तर सेम आहे. हॅलोजन चेंज झाला म्हणजे मास चेंज झाला. कोणाचं जास्त आहे? आयोडीनचं मास सगळ्यात जास्त, त्यापेक्षा कमी ब्रोमीन, त्यापेक्षा क्लोरीन, सेम लॉजिक. मोलार मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट. सो आयडोबेन्झिनचं बॉइलिंग पॉइंट जास्त, त्यापेक्षा कमी ब्रोमोबेन्झिन, त्यापेक्षा कमी क्लोरोबेन्झिन, त्यापेक्षा कमी फ्लोरोबेन्झिन. जर पॉलीहॅलो डेरिव्हेटिव्ह आहेत, परत सेम लॉजिक घ्या की कोणता अल्काइल, कोणता हॅलोजन आहे, मोलार मास ज्याचा जास्त आहे त्याचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? जास्त. नॉर्मली डायहॅलो बेन्झिन्स असतील. कसले बेन्झिन असतील? डायहॅलो बेन्झिन. आता डायहॅलो बेन्झिन्स म्हणजे काय? डायहॅलो बेन्झिन्स म्हणजे बघा, हा इथं बघा, डाय म्हणजे 2 हॅलोजन ऍटम आहेत. हा क्लोरीन आहे, ठीक आहे. हा पॅरा डायक्लोरो आहे, कारण पॅरा पोझिशनला क्लोरीन आहे. हा ऑर्थो डायक्लोरो आहे आणि हा मेटा डायक्लोरो आहे. हे बघा, क्लोरीनच्या लगेच जी पोझिशन आहे ती ऑर्थो पोझिशन, त्याच्या बाजूची बरोबर काय असते? मेटा, आणि अपोजिट जी असते ती पॅरा. इथं कोणती आहे मेन पोझिशन? ही 2 काय? ऑर्थो. हे 2 काय? मेटा, आणि ही काय? तर पॅरा. परत ही काय आहे? तर मेन पोझिशन. हे 2 पोझिशन ऑर्थो, ही 2 पोझिशन मेटा, आणि इथं काय? तर पॅरा. ड्यू टू सिमेट्रिकल थिंग्स, ड्यू टू सिमेट्रिकल कंडिशन, म्हणजे हा क्लोरीनच्या बरोबर अपोजिट आहे, स्ट्रेंथ वगैरे सगळं प्रॉपर असणार आहे, त्यामुळे तुमचे पॅरा हॅलोबेन्झिन्सचं बॉइलिंग पॉइंट, डायक्लोरोबेन्झिन्स मध्ये पॅरा डायक्लोरोबेन्झिन चा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे.
ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन्स पेक्षा. आणि ऑर्थो डायक्लोरोबेन्झिनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे मेटा डायक्लोरोबेन्झिन पेक्षा. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. सो बघा, हॅलो arenes generally have higher melting and boiling point than the corresponding parent arene. म्हणजे बेन्झीन पेक्षा तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्तच असणार आहे. कॉमन सेन्स आहे, कारण हॅलो अरेन्सचा मास जास्त असतो अरेन्स म्हणजे बेन्झीन पेक्षा. द aromatic hydrocarbons without halogen atom, arenes म्हणजे reason the increase in the molecular weight and the increased intermolecular forces due to the larger size and higher polarizability of halogen atom. आयसोमर्स मध्ये मी तुम्हाला दाखवले हे आयसोमर्स आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरली वेगळे आहेत. हा पॅरा पोझिशनला क्लोरीन आहे, हा ऑर्थो पोझिशनला आहे आणि हा मेटा पोझिशनला आहे. पॅरा क्लोरेशनची सिमेट्री मग ऑर्थो आणि मग मेटा, कारण आपण अजून पुढे खूप सारे ऍस्पेक्ट्स बघायचे आहेत त्यावेळी सांगते. पॅरा डायक्लोरोबेन्झिनचं बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे, मग ऑर्थो डायक्लोरो, मग मेटा डायक्लोरो आणि मग मोनोक्लोरो जे असतील ते असतील. सो फॉर आयसोमर्स, for di-substituted haloarenes isomers, the para isomers generally has higher melting point compared to ortho meta due to their symmetrical structure. सिमेट्री म्हणजे समजतं, ह्याला डिवाइड केलं तर इक्वल पार्ट मध्ये हा डिवाइड होऊ शकतो. सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर असतो. सिमेट्रिकल स्ट्रक्चर मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो? स्ट्रॉंगर असतो. नेक्स्ट बघा, डेन्सिटी. हॅलो अरेन्स आर युजली डेन्सर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा जास्त डेन्सिटी कोणाची असते तर हॅलो अरेन्सची. द डेन्सिटी इन्क्रीजेस विथ द नंबर अँड अटॉमिक मास ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट. कॉमन सेन्स आहे, मी तेव्हापासून तेच सांगितलेलं होतं. हॅलो अल्केन्सला पण मी तेच सांगितलं आणि हॅलो अरेन्सला पण तेच सांगते की हॅलो अरेन्सचा मास जास्त, ज्या हॅलो अरेन्सचा मास जास्त त्याची डेन्सिटी जास्त, ज्या हॅलो अरेन्सचा मास जास्त त्याची डेन्सिटी जास्त. Solubility, they are insoluble in water. Haloarenes are insoluble in water due to but soluble in organic solvent. Organic solvent, non-polar solvent. Carbon disulfide, carbon tetrachloride, toluene, etc. So similar to haloalkanes, the aryl group, the aromatic ring is hydrophobic, पाण्याला भिणार असतं, which reduces the solubility in water. Dipole moment and polarity. See, haloarenes are polar, no doubt. But there are resonating also. We will see the resonance afterwards. हा क्लोरीन नेगेटिव्ह असणार आहे आणि हा कार्बन काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. पोलॅरिटी आहे, पण ती जी फिनाइल ग्रुप आहे तो फिनाइल ग्रुप खूप कमी काय म्हणतात पोलॅरिटी डेव्हलप करतो. म्हणजे हायड्रोफोबिक म्हणजे अल्काइल अरिल ग्रुप हा नॉर्मली नॉन पोलार कन्सिडर केला जातो आणि नॉन पोलार हा पोलार मध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. So dipole moment and polarity, haloarenes are polar molecule due to electronegativity difference between the carbon and the halogen atom of the aromatic ring. The dipole moment depends on the nature and position of halogen atom substrate. समजते इथपर्यंत? Yes or no? So this is where all the properties of what? These are all the properties, physical properties. These are specially the फिजिकल प्रॉपर्टीज. कोणाचे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत? हे हॅलो अल्केन्सचे आणि हॅलो अरेन्सचे. हे समजलं? बरं, पुढच्या लेक्चरला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट स्टार्ट होणार आहे म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. सो कंटिन्युअसली माझे लेक्चर्स बघत राहायचे. डाऊट्स असतील तर कधीही मला मेसेज करू शकताय तुम्ही. मी तुमचे डाऊट्स इझिली म्हणजे एन्क्वायर करू शकते, म्हणजे सॉल्व्ह करू शकते. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर. बाय बाय. थँक्यू.